सो हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तुम्हालाच माहिती आहे माझा डेली ब्लॉग नाही आहे. मी कधी पण बाहेर जाते तेव्हा ब्लॉग करते. तर आज चालू आम्ही माझ्या मम्मीच्या यात्रेला. मग ह्या दोघांना आम्ही टाटा बाय बाय केलं, बसलो गाडीत. मग चाललो आता. आम्हाला गुलाबाच्या फुलाचं होतं म्हणून एक झोप झोपल्यानंतर गाड्या थांबवलेली होती. मग शेजारी कैलीचं झाड होतं, मग तिथं चढलो, पण कैली का हाता आलीच नाही म्हणून उतरलो. त्यानंतर मम्मी पापड ते खात होती सगळीजण. मी काही खाल्लं नाही कारण की मला खूप उचमाळत होतं, असं म्हणजे डोकं ते दुखत होतं म्हणून मी खाल्लं नाही. मग खिडकीतनं जरा उचमाळा लागलं म्हणून खिडकीतनं बाहेर बघितलं तर मस्त फुलाची झाडं होती, सगळी ते भरल्या तिकडचं. मग आहे ना वरती डोंगरावर जायचं होतं, चालतं जाणार होतं. मग आईने सांगितली की यात्रा मोकळी झाली गाडी घेऊन येऊ शकता. मग अशी दरी ते नव्हती खालीपर्यंत, तशी तिकडपर्यंत कुठे जायचं आहे. मग जाऊया बाबांच्या मागणं. आम्हाला आम्ही पहिल्यांदाच आलो, फर्स्ट टाइम. मम्मीला सांगितलं की मम्मी ज्यूस घे, इथं पायनॅपलचा ज्यूस होता. मग हे बघा देऊळ आहे. मग आम्हाला देवळाच्या समोरच आम्ही घर घेतलेलं होतं, त्याला खाली होतं. मग तिथं भाड्यानं घर घेतलं होतं, मग तिथं जात होतं. मग आई काय दर्शनाला गेलती ना, मग आईला सरप्राईज द्यायचं होतं, पण आई दर्शनाला गेलती म्हणून आम्ही चालू घरात. इथनं खाली आहे. व्हिडिओ करणार आहे ती. छान चूल ते नाही, मस्त वाटतंय घरामध्ये. तर बेस्ट आहे. खूप म्हणजे खूप आवडली मला. आम्ही खोली घेतल्या भाड्यानं. आता मग आम्ही तिघं खाल्लं आत्ताच. मग देवळात गेल्यानंतर ते कोल्हापूरच्या अंबाबाईसारखं हे होतं, असं पण जायचं होतं. मग तिकडनं वरती चढून इकडनं खाली उतरून मग जायचं होतं. का कावत होते का फोटो त्यांना नाही काढायचं, तर तसं तुम्ही काढले राहायचं होतं. मग देवाला ते जाऊन आल्यानंतर जेवायला घ्यायचं होतं. मग जेवायला मस्तपैकी केलं जेवढं. मग मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होतं म्हणून मी झोपले बालतीमधून. त्यानंतर यात्रा फिरायला गेले, उठलो आणि यात्रा फिरायला गेलो. मग भावाला घेतली बंदूक, तो लागत होतं म्हणून.